नमस्कार मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आलेला आहे। आता काही वेळापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे। ही रक्कम कशा पद्धतीने वाटप केली जाणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात त्याचं वाटप केलं जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैशाचं वितरण केलं जाणार आहे। 10,000 रुपयाचं अनुदान, रब्बीचं अनुदान हे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा लाल बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ जरी मोठा झाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी 2025ला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, नुकसान भरपाईची रक्कम 8,500 प्रमाणे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। 31 जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याच्या याद्यासुद्धा आपण बघितल्या होत्या आणि त्याच पद्धतीने रब्बीचं अनुदानसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलं जाणार होतं। त्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते, परंतु अनेक काही शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे जमा झाले नाही। मग आपण KYC केलेले असेल नुकसान भरपाईचे, त्याचेसुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत आणि रब्बीचं अनुदान असेल ते देखील पैसे जमा झाले नाहीत। आणि या संदर्भात परत एक आज राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। जे काही निधीचं वितरण असेल, त्याला लागणारा निधी असेल, त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या पैशाचं आजपासून वितरण सुरू झालेले आहे। आपल्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा असेल, नागपूर, अकोला, त्याचबरोबर अहिल्यानगर, त्याचबरोबर अमरावती, गडचिरोली, अशा जे काही जिल्ह्यात 31 जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं। परत सांगतो, जालना जिल्हा आहे, सांगली आहे, सातारा आहे, पंढरपूर आहे। ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम अद्याप जमा झाली होती, असे जे काही शेतकरी असतील, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC झालेले आहेत, रब्बीच्या अनुदानाची रक्कम आपल्या खात्यावरती जमा झाली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। जी काही माहिती असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जे काही निधीचं वितरण असेल ते आजपासून सुरू झालेले आहे। अनेक शेतकऱ्यांचे परत कमेंट असतील, आमच्या खात्यावर ते पैसे जमा झाले नाहीत, परत पैसे मिळणार का? परंतु परत पैसे मिळणार नाहीत। ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, आपली KYC झालेली आहे, रब्बीचं अनुदान आपलं नुकसान झाल्यानंतर सुद्धा मिळालं नाही, अनेक शेतकऱ्यांच्या KYC बाकी होत्या, पेंटिंग होत्या किंवा जे काही फार्मर ID असतील त्याला अप्रूव्हल मिळालं नव्हतं, सामायिक क्षेत्रधारकाचे पैसे अशा पद्धतीने जमा झाले नव्हते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। मित्रांनो, कमेंट करण्यापुरती विचार करा, आपल्या जर खात्यावरती पैसे जमा झाले असतील तर परत आपल्याला पैसे मिळणार नाहीत। ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत आणि त्याचं वितरण आजपासून सुरू झालेलं आहे। GR सुद्धा आपल्याला बघायचं असेल तर जी काही वेबसाईट आहे महावितरणची, GRची, त्याच्यावरती आपण बघू शकता आणि आपलं जे काही सात्वन असेल, आपलं जे काही समाधान असेल ते करू शकता। परंतु पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत। 31 जिल्ह्यात ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढल्या होत्या, तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव दाखल केले होते, त्यानंतर पैशाच्या आणेवाऱ्या जाहीर केल्या होत्या, आपली टक्केवारी दाखवण्यात आली होती, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचं अनुदान जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।